लाडक्या बहिणींना आता जो काही 20वा हप्ता आहे तो 20वा हप्ता 2100 रुपये हो वाटप सुरू झाले आणि हे बघा जवळपास 15 जिल्ह्यात आज वाटप सुरुवात झालेली आहे आणि यामुळे प्रचंड लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. खुश होणारच ना, कारण आता हप्ता वाढून आलेला आहे, वाढून येत आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे भरपूर बहिणींचे मागील हप्ते थांबलेले आहेत. ज्यांचे हप्ते थांबलेले आहेत, काही बहिणींचे 4 हप्ते थांबलेले आहेत, काही बहिणींचे 3 हप्ते थांबलेले आहेत, काही बहिणींचे 2 हप्ते थांबलेले आहेत. ज्या ज्या बहिणींचे हप्ते थांबलेले असतील त्यांच्यासाठी पण गुड न्यूज आहे, आनंदाची बातमी आहे. सर्व सांगतो, सर्व माहिती मी देतो. तुम्ही फक्त हा व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा सर्व माहिती कामाची आहे. लाडक्या बहिणींनो तुम्ही काय करतात, व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि मग अर्धवट माहिती बघतात, मग तुम्हाला काहीच समजत नाही. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हे बघा 17,000 रुपये संदर्भात पण महत्त्वाचं अपडेट आहे. ते अपडेट पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगतो. आणि 2100 रुपये वाटपबद्दल जो मोठा निर्णय झालेला आहे, जे अपडेट आता समोर येत आहे त्याबद्दल आपण सर्व काही समजून घेऊया. बघा आता महत्त्वाचे अपडेट लाडक्या बहिणींसाठी. तर लाडक्या बहिणींनो 2100 रुपये वाटप संदर्भात जे अपडेट आलेलं आहे ते सांगतो मी. हे बघा आता ही वाटप 15 जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे. आता तुमचे जिल्हे बघा, तुमच्या जिल्ह्यात जरी वाटप सुरुवात झालेलं नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमच्या जिल्ह्यात कधी वाटप होणार आहे त्याबद्दल पण तुम्हाला माहिती मिळून जाणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. आता 2100 रुपये हे बघा मी तुम्हाला सांगतो. अर्थसंकल्पीय अधिवेशन, अधिवेशन जे आहे अधिवेशन, ओके चला तुम्हाला सांगतो. अधिवेशनमध्ये काय होतं की निधी मंजूर होतो. आता जो निधी होता 2025चा त्यामध्ये तुम्हाला सर्व हप्ते मिळाले, डिसेंबरचा हप्ता वगैरे संपूर्ण मिळाले. परंतु काय झालं की या 2025 वर्षात शेवटी भरपूर बहिणींना हप्ता मिळाला नाही, कारण निधी कमी झाला होता. परंतु आता जो काही अधिवेशनात आता निधी मंजूर होणार आहे तो सूत्रांकडून माहिती मिळाल्यानुसार तो जास्त निधी आता मंजूर होणार आहे असं बोललं जात आहे. हे बघा निधी जरी जास्त आला म्हणजे दर महिन्याप्रमाणे 300 कोटी रुपये पण आले तर भरपूर आहेत, भरपूर बहिणींना जास्त रक्कम मिळेल. यामुळे जरी 300 कोटी रुपये दर महिन्याच्या हिशोबने जरी निधी मंजूर झाला तर, आणि दर वर्षाला हा निधी मंजूर होतो. पहिले हा निधी किंवा अधिवेशनातील संपूर्ण जे काही कामकाज आहे, निधी मंजूरचं कामकाज आहे ते अजितदादा पवार करायचे, परंतु ते आता हयात नाहीत. परंतु आता हा संपूर्ण निधी असो किंवा अधिवेशन असो, मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब हा संपूर्ण निधी आणि अधिवेशनमध्ये सादर करणार आहेत. ओके आता महत्त्वाची माहिती समजून घ्या. हे बघा आता जवळपास 2.5 एक मिनटं 2.5 कोटी महिलांना हप्ता मिळत होता, परंतु आता 1.6 कोटी महिलांची संख्या झालेली आहे. यामध्ये निकषामुळे भरपूर बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे आणि काही बहिणींना EKYCमुळे आता भरपूर बहिणींची EKYC दुरुस्ती झाली असेल. तुम्हाला 31 मार्चपर्यंत दुरुस्तीचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. कोणी कोणी दुरुस्ती केली चला कमेंट करून सांगा बरं. मला कमेंट करा, ज्यांनी EKYC दुरुस्ती केली ना त्यांनी कमेंट करून सांगा. आता महत्त्वाची माहिती, ज्या ज्या लाडक्या बहिणींनी EKYC दुरुस्ती केलेली आहे 31 मार्चपर्यंत आहे मुदत दुरुस्तीसाठी. ज्यांनी केले नसेल त्यांनी दुरुस्ती करून घ्या. आता ज्यांनी EKYC दुरुस्ती केलेली आहे त्यांच्यासाठी गुड न्यूज अशी आहे की त्यांचे मागील हप्ते त्यांना मिळणार आहेत. आणि हे बघा हे जे हप्ते आहेत तुम्हाला मागील ते 20वा हप्ता सोबत भेटणार आहेत. ओके 20वा हप्ता सोबत. आणि मग 17,000 रुपयाची काय अपडेट आहे ते पण सांगतो. टेन्शन घेऊ नका, सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे. असं नाही की मी तुम्हाला ही माहिती सांगितली आणि ती माहिती देणार नाही. सर्व माहिती, टोटल माहिती तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही काय करतात, व्हिडिओ पूर्णच बघत नाही, त्यामुळे तुम्हाला काही समजत नाही. आता यामध्ये
भरपूर काही गोष्टी आहेत. आता हा 20वा हप्ता जो आहे ना, हा सर्वात जणांना मिळेल की किती जणांना मिळेल, हा देखील महत्त्वाचा तुमच्या मनात प्रश्न होता. तर हा 20वा हप्ता बघा निधीवरती आहे. निधी जरी जास्त तर हा हप्ता जास्त जणांना मिळेल. आणि मग 21 रुपये येणे सुरुवात झाली का, सांगतो काही टेन्शन घेऊ नका. 21 रुपये संदर्भात बघा मागच्या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या संदर्भात बोलले आणि या संदर्भात आता एकच चर्चा आहे की 20वा हप्ता 21 रुपये येऊ शकतात किंवा चर्चा त्याबद्दल सुरू आहे. तर वाटप सुरुवात झाली का, मग किती जिल्ह्यात वाटप सुरू झाली, 15 जिल्ह्यात झाली का, तर बघा सर्व स्पष्ट झालेलं आहे आणि पुढील 30 सेकंदात तुमच्यासमोर संपूर्ण माहिती उघड होणार आहे. तर बघा मग 21 रुपये संदर्भात काय अपडेट आली आणि काय माहिती आली, चला ती माहिती सांगतो. आणि 17,000 रुपये संदर्भात पण माहिती सांगतो. लाडक्या बहिणींनो महत्त्वाची अपडेट आहे. आता लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक हे पाहता महत्त्वाची माहिती. तर लाडक्या बहिणींनो बघा आता 20वा हप्त्याबद्दल 21 रुपये तुम्हाला मिळणार का, याबद्दल महत्त्वाचं अपडेट समोर आलं आहे. ते अपडेट मी तुम्हाला सांगतो. हे बघा आता काय आहे, अधिवेशन, बरोबर, अधिवेशन आहे आणि या अधिवेशनमध्ये जरी निधी जास्त मंजूर झाला, निधी फक्त जास्त यायला पाहिजे, मग हरकत नाही, तुम्हाला सरकार 21 रुपये पण देऊ शकतं. आणि ज्या पद्धतीने बोललं जात आहे, घोषणा केली जात आहे की 21 रुपये देऊ आणि आता अधिवेशन पण आलेलं आहे. हे अधिवेशन जरी सादर झालं आणि त्यामध्ये निधी जरी जास्त लाडक्या बहिणींसाठी आला आणि सर्वांचं लक्ष अधिवेशनाकडेच आहे की लाडक्या बहिणींसाठी काय किती निधी मिळतो आणि काय मिळतं लाडक्या बहिणींना, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, अधिवेशनकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मग त्या अधिवेशनमध्ये संपूर्ण अपडेट येणार आहे, किती कोटीमध्ये निधी येतो, किती निधी येतो ते संपूर्ण स्पष्ट होणार आहे. निधी जरी जास्त आला तर मग तुम्हाला 21 रुपये शासन देऊ शकतं. तसा निर्णय अजून झालेला नाही आणि 21 रुपये कोणालाच आलेले नाही अजून, एवढं लक्षात ठेवा. ओके, 20वा हप्ता कोणाच्याच खात्यामध्ये जमा झालेला नाही, लक्षपूर्वक ऐका, कोणाच्याच खात्यामध्ये जमा झालेला नाही. तर जरी निर्णय झाला तर 21 रुपये मिळू शकतात, नाहीतर मग कमी निधी आला तर 1500 रुपये ठीक आहेत. परंतु जरी जवळपास 300 किंवा 400 कोटी रुपये जरी निधी आला आहे तर भरपूर बहिणींचे मागील हप्ते थांबलेले आहेत, ज्यांचे 4 थांबलेले आहेत, ज्यांचे 3 थांबलेले आहेत, ज्यांचे 2 थांबलेले आहेत, त्यांचे मागील हप्ते पण त्यांना मिळू शकतात. फक्त 400-300 कोटीचा निधी जो काही फेब्रुवारीचा हप्ता आहे त्यासाठी यायला पाहिजे GR नुसार. मग मागील हप्ते पण येऊ शकतात बहिणींनो आणि 21 रुपये पण तुम्हाला मिळू शकतात. परंतु चर्चा आहे त्या संदर्भात अधिकृत माहिती आलेली नाही. अधिकृत माहितीची आपण वाट बघूया, GRची वाट बघूया. अधिवेशनमध्ये काय निर्णय होतो त्याकडे आपलं लक्ष लागलेलं आहे. त्यामध्ये काय निर्णय होतो, जशी त्याबद्दल अपडेट येईल अधिवेशनमधून तशी लगेच तुम्हाला सांगण्यात येईल. ओके, आणि महत्त्वाचं मी तुम्हाला बोललो होतो 17,000 रुपये संदर्भात. आता बघा 17,000 रुपये संदर्भात, हे बघा, तर 17,000 रुपये संदर्भात बोललो होतो. सध्या इराण आणि इस्रायलचं युद्ध चालू आहे, त्यामध्ये सोन्याचे भाव प्रचंड वाढत आहेत. तर भारतात सोनं जे आहे 1 ग्राम सोनं आपण जरी बघितलं आता सध्या चालू तर 24 कॅरेटचा भाव आजचा तुम्ही जरी बघितला कॅरेटचा 17,000पर्यंत गेलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो हे सोन्याचे भाव होते, जवळपास 17,000पर्यंत सोन्याचा भाव गेलेला आहे 1 ग्राम 24 कॅरेटचा. ओके, आणि 22 कॅरेट यापेक्षा 2-3 हजारने कमी असेल. तर आज आपण या व्हिडिओमध्ये हे बघा तुम्हाला 21 रुपये संदर्भात पण अपडेट दिली आणि 17,000 रुपये संदर्भात पण अपडेट मी दिलेलं आहे. ओके, सर्व माहिती तुम्हाला समजली. चला ठीक आहे, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जरी तुम्ही पहिल्यांदा आलेला असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नावावरती सिलेक्ट करा. धन्यवाद, भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत.